जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे चर्चा। जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की। मला एकदा ते नागपूरला बोलून त्यांनी दाखवलं होतं, मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही। चर्चेनंतर जयंत पाटलांची सारवासारव। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असं काढण्याची काही आवश्यकता नाहीये। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर विरोधकांकडून काढण्यात आलेल्या मोर्चात जयंत पाटील बोलत होते। यावेळी मागील लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींबाबत संदर्भ देत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। त्यांना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहावा। बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा। यांच्या मार्फत निरोप दिलेले। 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जयंत पाटलांनी मात्र शरद पवारांची साथ सोडली नाही। त्यामुळे शरद पवारांनी जयंत पाटलांकडे पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवलं। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदारही निवडून आले। मात्र विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारली, तर शरद पवारांच्या पक्षाचं अक्षरशः पानिपत झालं। त्यातच जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सुप्त राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात। आता जयंत पाटलांनीच केलेल्या वक्तव्याची रीव ओढत सत्ताधाऱ्यांनी आपले अंदाज